कर्त्याला डॅश डॅश पाहिजे, म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस डॅश डॅश. सो वॉन्ट आणि वॉन्ट्स पैकी वॉन्ट हे ए ग्रुपला वापरतो आणि वॉन्ट्स हे बी ग्रुपला वापरतो. इंग्लिशमध्ये कोणत्याही वाक्याचा क्वेश्चन बनवताना किंवा वाक्य निगेटिव्ह बनवताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागते. मात्र या सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब नाहीये. अशा वेळेला काय करायचं असतं, तर असे फक्त दोनच प्रसंग इंग्लिशमध्ये येतात. एक प्रेझेंट मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट मध्ये आणि एक सिंपल पास्ट मध्ये. हा प्रेझेंट मधील सिंपल प्रेझेंटचा प्रकार आहे, ते पुढे गेलं तुम्हाला समजेल. तर प्रेझेंट आहे आणि हेल्पिंग वर्ब नाही, अशा वेळेला आपल्याला प्रेझेंट साठी हेल्पिंग वर्ब म्हणून ए ग्रुप साठी डू वापरायचं आणि बी ग्रुप साठी डज वापरायचं. बर, आता या हेल्पिंग वर्बचं प्लेस कुठं असतं सेंटेन्स मध्ये इंग्लिशमध्ये? नंबर 2 ला असतं. फॉर एक्झाम्पल बघा, शी इज अमित. हेल्पिंग वर्ब कुठं आलं? नंबर 2 ला आलं. वी वर गोइंग टू हेल्प हिम. आम्ही त्याला मदत करणार होतो. काय हेल्पिंग वर्ब कुठं आलं? 2 नंबरला आलं. याचा अर्थ निगेटिव्ह बनवण्यासाठी आपल्याला 2 नंबरला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर नॉट ठेवावा लागेल. आणि वाक्याचा क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब जर वाक्यात असेल तर बघा ते वाक्याच्या सुरुवातीला ठेवावं लागेल. आणि त्याचा वर्बल क्वेश्चन कसं तयार होतो मग? इज ही अमित. तो अमित आहे का? आता इथे मात्र हेल्पिंग वर्ब वाक्यात नाहीये, तर काय करायचं? बाहेरून आणायचं आणि बाहेरच ठेवायचं. म्हणजे काय? सुरुवातीला वाक्याच्या हेल्पिंग वर्ब ठेवायचं आणि वाक्याचा आहे तो भाग रिपीट करायचा. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. या पद्धतीने आपण एक सेट बनवून बघू. देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड द यूज ऑफ डू टू मेक सेट ऑफ वॉन्ट. सांगा मला वॉन्टचं कोणतं एक वाक्य सांगा मला. वॉन्टचं एक वाक्य सांगा. याला सायकल पाहिजे. अरे गाढवा, सांगितलं मी 50 वेळेस. ए ग्रुप आहे. ए ग्रुप मध्ये त्याला कसं येईल रे? एवढ्या मोठ्याने बोलतो. हा, ए ग्रुप मध्ये त्याला कसं येईल बाबा? हा सांगा, पुढचं वाक्य सांगा. सांगा रे कोणतरी. डॉक्टर ए ग्रुप. आम्हाला क्लाससाठी मोबाईल पाहिजे. तुम्हाला ए आणि बी ग्रुप नाही समजला का तुम्हाला? हा बघा, काल दिलेल्या नोटबुक मध्ये बघा ए ग्रुप मध्ये कोण कोण आहे, काय काय आहे, बी ग्रुप मध्ये काय काय आहे. ए ग्रुपचं मला वाक्य सांगा. सांगा ए ग्रुपचं वाक्य सांगा. ए ग्रुप मध्ये काय काय आहे सांगा. पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, उद्या शिकवतो मी. आज नाही शिकवत. ए आणि बी तुम्हाला समजलं नाही काय? अभ्यास बंद करा, चला अभ्यास करा.